नमस्कार, जय शिवराय. मी आपणा सर्वांचा लाडका निवेदक, होम मिनिस्टर फेम निवेदक मंगेश फाकटकर. खरं तर मी आज भीमाशंकरला जात असताना उत्तर पुणे जिल्ह्यामधील अतिशय नयनरम्य वातावरणामध्ये असणाऱ्या स्क्वेरल रिसॉर्ट अँड वॉटर पार्कला भेट देण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, गेले अनेक वर्षांपासून असणाऱ्या पर्यटकांच्या मनावरती अधिराज्य करणारं आंबेगाव तालुक्यातील असणाऱ्या भीमाशंकर मंचर हायवेवरती असणारं स्क्वेरल रिसॉर्ट आदरणीय कोकणे बंधूंच्या माध्यमातून खरं तर हे रिसॉर्ट चालवलं जातं. मराठी माणसाने मराठी माणसांसाठी तयार केलेलं हे रिसॉर्ट खरं तर या ठिकाणी आहे आणि मी इथं आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटलं. जसं की आपण लोणावळ्याला फिरायला गेल्यानंतर, खंडाळ्या घाटात फिरायला गेल्यानंतर, बाहेर कुठे काश्मीरला वगैरे फिरायला गेल्यानंतर जसं डोंगर दऱ्यांमध्ये जो वसलेलं रिसॉर्ट असतं त्या स्वरूपाचं असणारं हे रिसॉर्ट खरं तर या ठिकाणी आहे. मी माझ्या परिवारासोबत आनंद घेण्यासाठी आलोय. तुम्हालाही या पावसाळ्याचा आनंद लुटायचा आहे तर नक्कीच स्क्वेरल रिसॉर्टला एकदा नक्कीच भेट द्यायची आहे. तुम्ही वॉटर पार्कला देखील येऊ शकता, वॉटर पार्कचा आनंद घेऊ शकता. उत्तर पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठं वॉटर पार्क आणि रिसॉर्ट म्हणून जे नावालौकिक आलं आहे ते म्हणजे स्क्वेरल रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. तुम्हाला इथे येण्यासाठी ऍड्रेस आहे मंचर पासून अगदी 30 ते 35 किलोमीटर वरती, मंचर भीमाशंकर हायवे वरती आणि भीमाशंकर अगदी 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणारे एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही भीमाशंकराचं दर्शन घेऊ शकता. इकडे फॅमिली बरोबर असणाऱ्या नयनरम्य वातावरणामध्ये राहू शकता. तर नक्कीच एक वेळ भेट द्या. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पावलाला मराठी पाऊल मिळालं तर दिल्लीचाही तख्त राखू शकतो व भगवा ध्वज फडकू शकतो. इतकी ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे, इतकी ताकद मराठी माणसामध्ये आहे. फक्त आपल्या मराठी माणसाला मोठं करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि इथं व्हिजिट करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने स्क्वेरल रिसॉर्ट अँड असणाऱ्या वॉटर पार्कला भेट देण्यासाठी मंचर भीमाशंकर रोड शिनोली स्क्वेरल रिसॉर्ट नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या. यांच्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही यांचं सर्व काही असणारं लोकेशन पाहू शकता, इथल्या असणाऱ्या सर्व काही गोष्टी पाहू शकता आणि व्हिजिट करू शकता. चला, कोकणे साहेब, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.